Hello, welcome students. Today I have discussions a new topic म्हणजे जे काय फ्रिक्शनमध्ये आहे. अगोदर आपण न्यू टाईपचं स्टडी करणार आहे. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, स्टॅटिक फ्रिक्शन्स वगैरे, त्याची फ्रिक्शनल फोर्स काय असते, त्याचबरोबर त्याचे काही लॉज आपण स्टडी केला. ॲज इट इज फक्त थोडीशी कंपॅरिझन करून थोडासा स्लाइटली चेंजेस झालेला आहे आणि कायनेटिक फ्रिक्शन तयार झालेलं आहे. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे जेव्हा एक बॉडी रेस्टला आहे आणि त्यामध्ये जे काही फ्रिक्शन असणार आहे, जे काही अप्लाइड फोर्स असणार आहे फ्रिक्शन होण्यासाठी, जे काही फ्रिक्शन असणार आहे ते आपण स्टडी करत असतो. देन in the form of static frictions. And now in today's lectures we can study the kinetic frictions. What are the kinetic frictions and static frictions? Then actual difference. ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे? कायनेटिक फ्रिक्शन स्टडी करत असताना एक बॉडी मोशन्समध्ये असते. कुठल्याही दोन्हीमधले एक बॉडी कशी असते? मोशनमध्ये असते, रिलेटिव्ह वेलॉसिटीमध्ये असते, स्लाइड होत असते. ठीक आहे, एक दुसऱ्यावर कसं असते ते स्लाइड होत असते. जेव्हा घसरगुंडी आपण कन्सिडर करतो, एक बॉडी स्लाइड ऑन अनदर बॉडी, देन द फ्रिक्शन स्टडी द फ्रिक्शनल बिटवीन देम, दिस इज नॉन एज कायनेटिक फ्रिक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शन काय आहे? बॉडी रेस्टला आहे, दोन्ही बॉडी कशा आहेत? रेस्टला आहेत. आणि जेव्हा ती कायनेटिक मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी त्यामध्ये फ्रिक्शन असणार आहे. देन आजचं हेडिंग घ्यायचे कायनेटिक फ्रिक्शन्स. दिस इज द सेकंड टाईप ऑफ द टाईप्स ऑफ फ्रिक्शन्स, कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन्स. ठीक आहे, ह्याच्या एंडला तुम्हाला सांगणार आहे की 10 मिनटापेक्षा कमी टाईममध्ये पूर्ण फ्रिक्शन्स, टाईप्स ऑफ फ्रिक्शन्स, ओरिजिन ऑफ फ्रिक्शन्स, लॉज ऑफ फ्रिक्शन्स कशा लक्षात ठेवायच्या. रोलिंग फ्रिक्शनमध्ये काय लॉज नाही आहेत, काय नाही आहेत, फक्त तुमच्या सिलेबसमध्ये रोलिंग फ्रिक्शन्स काही लॉज नाही आहेत. काही असतील एक्सेप्शनल केस जे हायर एज्युकेशनला असेल. ठीक आहे, आपल्याला फक्त कायनेटिक फ्रिक्शनचे काही लॉज शिकायचे आहे. रिलेटेड विथ काहीच चेंजेस नाही आहेत, जास्त काहीच चेंजेस नाही, जास्त म्हणण्यापेक्षा काहीच चेंजेस नाही आहे कशामध्ये? कायनेटिक फ्रिक्शनचे लॉजमध्ये आणि स्टॅटिक फ्रिक्शनचे लॉजमध्ये. त्यामुळे तुम्हाला 10 मिनटाच्या आत स्टडी करायला हे इझी जाईल. ठीक, कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय? इट इज अ फ्रिक्शन बिटवीन टू सरफेस वेन वन बॉडी इज स्लाइडिंग, ॲक्च्युअल स्लाइडिंग ऑन अनदर बॉडी. ठीक आहे, द फ्रिक्शन बिटवीन, it is the friction between when one body is actual sliding on another body, एक बॉडी आहे जी ॲक्च्युअल दुसऱ्या बॉडीवर स्लाइड होत आहे आणि त्यामध्ये होणारे फोर्स फ्रिक्शनला म्हटलं जातं कायनेटिक फ्रिक्शन्स इज कॉल्ड, दिस फ्रिक्शन इज कॉल्ड, दिस फ्रिक्शन इज कॉल्ड कायनेटिक फ्रिक्शन्स. फ्रिक्शन कुठल्याही दोन बॉडी, जे काही सरफेस असणार आहे, कुठल्याही दोन बॉडीमध्ये जे काही फ्रिक्शनल फोर्स असणार आहे, त्या दोनपैकी कुठली तरी एक बॉडी त्या अनदर बॉडीवर स्लाइडमध्ये असायला पाहिजे, स्लाइडिंग होत असायला पाहिजे, म्हणजे मोशनमध्ये असायला पाहिजे. कन्सिडर जे काय आपण घसरगुंडीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, या ठिकाणी एक बॉडी आहे आणि इट इज द स्लाइड ऑन बॉडी ए इज स्लाइडिंग ऑन द बॉडी बी, देन इट कॅन फॉर्म्स द कायनेटिक फ्रिक्शन्स. देन द कॉन्टॅक्ट, जे काही एरिया कॉन्टॅक्ट आहे त्यामध्ये जे काही फोर्स म्हणजे फ्रिक्शन तयार होत असते त्याला म्हटलं जातं कायनेटिक फ्रिक्शन असं कन्सिडर केलं. देन अनदर एक्झाम्पल, जेव्हा एखादा ट्रक, टेम्पो किंवा कुठल्याही पद्धतीचं व्हेकल्स आहे, बस आहे कन्सिडर करा. ठीक आहे, या बसवर एक बॉक्स आहे आणि बस या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. यामध्ये आहे का कायनेटिक फ्रिक्शन? इट इज वन ऑफ द क्वेश्चन्स. देन कुठल्याही पद्धतीच्या बॉडीमध्ये दोन बॉडी जी काही आहेत, एक बॉडी स्लाइडिंग ऑन अनदर बॉडी असं असायला पाहिजे इन द कायनेटिक फ्रिक्शन्स. वेन इट कॅन बी मूव्ह इन द डायरेक्शन्स, देन जे काही खालचं सरफेस आहे ते काय होत आहे? स्लाइड होत आहे वरच्या सरफेसवर. ह्यामध्ये काय असणार आहे? कायनेटिक फ्रिक्शन्स आर अवेलेबल इन बिटवीन दिस बोथ सरफेसेस. ठीक आहे, अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण स्टडी करत आहे. कायनेटिक फ्रिक्शन्स म्हणजे समजलं. त्यानंतर लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन्स, काही लॉज आहेत जे इट इज रिलेटेड विथ द स्टॅटिक फ्रिक्शन म्हणून तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं. जे काही
एकदम इझी लॉज आहेत. द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन्स बिटवीन टू सरफेस. जे काही आपण बघितलं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन बिटवीन टू सरफेस. ॲज इट इजच आहे, फक्त एक वर्ड चेंज झालं आहे, कायनेटिक फ्रिक्शन या ठिकाणी. ते काय होतं, स्टॅटिक फ्रिक्शन होतं. ठीक आहे. लॉज फर्स्ट लॉ, द फोर्स ऑफ, ठीक है, द कायनेटिक, द फ्रिक्शनल फोर्स, द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली proportional to the normal reactions. The force of kinetic frictions, the force of kinetic friction, force of kinetic friction is directly proportional to normal reactions. अशा पद्धतीने एक लॉज आपण स्टडी केलेलं होतं इन द स्टॅटिक फ्रिक्शन. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी फक्त कायनेटिक फ्रिक्शन यूज केलेलं होतं. द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे एफ के इज प्रपोर्शनल टू एन, देन एफ के इज इक्वल टू म्यू के इंटू एन. आता म्यू के काय असणार आहे, त्या ठिकाणी असतो स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये होतं म्यू एस, आणि या ठिकाणी आलेलं म्यू के. इट इज द कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. म्यू के काय आहे, कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे. त्यानंतर जी काय स्टॅटिक फ्रिक्शन कशावर डिपेंड आहे, कशावर डिपेंड नाही आहे, ह्या गोष्टी देखील आपण स्टडी केलं होतं. कायनेटिक फ्रिक्शन देखील तेच स्टडी करायचं असतं. कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑन द शेप अँड अपियर्ड एरिया बिटवीन द सरफेस ॲक्च्युअल इन कॉन्टॅक्ट. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शेप स्टडी केलेलं नव्हतं. या ठिकाणी काय करता, आपण शेप स्टडी करता, बिकॉज वन बॉडी इज स्लाइडिंग ऑन अनदर बॉडी. हे कशावर इंडिपेंडेंट आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑन द शेप ऑर अपियर्ड एरिया अँड अपियर्ड एरिया इन कॉन्टॅक्ट ऑफ टू सरफेस. आणि हे डिपेंड कशावर असणार आहे, काय स्टडी करायचं आहे, डिपेंड अँड इंडिपेंडेंट. आपण स्टडी करत आहे फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. हे कशावर डिपेंड आहे आणि कशावर डिपेंड नाही, किंवा कायनेटिक फ्रिक्शन कशावर डिपेंड आहे किंवा कशावर डिपेंड नाही. It is independent on the shape and applied area between the two surface in a contact, and it is depend on the nature and material of the surface. हेच आपण स्टडी केलेलं होतं कशामध्ये, स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये स्टडी करत असताना. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, जी काय फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन्स इज independent on relative velocity of the object provided to the and or provided to surface. आता काय, हे वेगळंच मॅग्निट्यूड ऑफ द कायनेटिक फ्रिक्शन फोर्स, जे काय फोर्स ऑफ द कायनेटिक फ्रिक्शन आहे त्याची मॅग्निट्यूड इट इज इंडिपेंडेंट टू रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन द ऑब्जेक्ट अँड देअर प्रोव्हायडेड वेलॉसिटी. जे काय आपण स्टडी केलं, वेलॉसिटी असते त्याची ऑब्जेक्टला प्रोव्हायडेड वेलॉसिटी असते, आणि त्याचबरोबर सरफेसमध्ये काही रिलेटिव्ह वेलॉसिटी असते. जे काही प्रोव्हायडेड एक सरफेस दिलेला आहे आणि आपलं बॉडी अनदर बॉडी स्लाइड होत आहे समथिंग वेलॉसिटीनं. जे काही रिलेटिव्ह वेलॉसिटी असते त्या दोघांमध्ये, त्या दोघांच्या रिलेटिव्ह वेलॉसिटीवर काय डिपेंडेंट नाही आहे, ह्याची मॅग्निट्यूड डिपेंडेंट आहे. बट द डायरेक्शन इज ऑल्सो डिपेंडेंट. कन्सिडर करा एक बस आहे, या बसवर एक बॉक्स आहे. बस जर या डायरेक्शनमध्ये जात असेल तर या फोर्स हे अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असतं, त्यामुळे या ठिकाणी डायरेक्शन एक्सप्लेन केलेलं नाही. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट अँड प्रोव्हायडेड एरिया ऑर प्रोव्हायडेड सरफेस. ठीक आहे, या ठिकाणी आपलं काय झालं, कायनेटिक फ्रिक्शन हा कंटेंट फिनिश झालेला आहे. नेक्स्ट कंटेंट रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन म्हणजे काय असणार, एकदम एका शब्दात रोलिंग फ्रिक्शन्स आपण इझिली स्टडी करू शकतो. त्यानंतर कंपॅरिझन देखील बघायचं आहे की कुठली बॉडी आपल्याला इझी जाते, अशा गोष्टी बघायच्या आहे. रोलिंग फ्रिक्शन काय आहे, रोलिंग फ्रिक्शन रस्ते से जा रहा था. ठीक है, रोलिंग फ्रिक्शंस इट इज
रोलेड जे काही सर्क्युलेटेड बॉडी असते जे कन्सिडर करा अशा पद्धतीने एक आहे. या ठिकाणी एक चाक आहे. या चाकाच्या मध्ये आणि सरफेसमध्ये जे काही फ्रिक्शनल फोर्स असते ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. फ्रिक्शन बिटवीन, इट इज रोलिंग फ्रिक्शन, इट इज द फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज इन ए कॉन्टॅक्ट when one body is rolling on another body is called as rolling friction. It is the friction between when one body is rolling on another body of two surfaces which are actually in contact. Friction between two surface, two bodies, two anything, okay, two bodies, two body which actually in contact, which actual in contact when one body is rolled, one body is rolling on another body. Another body is called rolling friction. Rolling friction. Rolling friction म्हणजे काय? It is the frictions of two bodies which are actually in a contact when one body is rolling on another body is called as rolling friction. जे काही आपण बाईकवर जात असतो किंवा कुठल्याही पद्धतीने जात असताना जे काही रोलिंग्स असतात, जे काही चाक रोल होत असतात इन द कॉन्टॅक्ट ऑफ रोड, सायकल, बायसिकल्स असू द्या, बाईक्स असू द्या, मोटर बाईक वगैरे कुठले ट्रक, मोठे हेवी ट्रक्स असू द्या, जी काही फोर्स ऑफ फ्रिक्शन असते त्या फ्रिक्शनला काय म्हटलं जातं? रोलिंग फ्रिक्शन्स. Then one questions I can be asked you, because you will be studying happily of the static friction, kinetic frictions and rolling frictions. Tries are with this simultaneously. मी स्टडी केलेला आहे, तुम्ही देखील केला असाल. ठीक आहे. मी कायनेटिक फ्रिक्शन सांगत असताना तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शन देखील सांगितलं, त्याचे लॉज देखील सांगितलं ॲज युजल when I talking about the kinetic frictions. Then rolling friction, it is one of the different and easy to understanding types of frictions. Then I can ask one of the questions, why these different forces, जे काही फ्रिक्शन आहेत ती वेगवेगळे कशासाठी आहेत, कशा एक्सप्लेन केलेल्या असतील वेगवेगळ्या, ते काही फ्रिक्शन्स कसं असेल यांचं. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर वी कॅन बी यूज. 3 फोर्सेस दिलेले आहेत, त्या तिन्ही फोर्सेस यूज करून आपण काय करू शकतो, त्याचे पॉवर्स फ्रिक्शन्स असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते फ्रिक्शनचे टाईप तुम्ही लिहू शकता. असेंडिंग म्हणजे काय करायचे आहे आपल्याला, वाढत्या क्रमाने लिहायचे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे कमी होते, म्हणजे मॅक्झिमम कुठला आहे, त्याच्यापेक्षा कमी कुठला आहे, त्याच्यापेक्षा कमी कुठला आहे फ्रिक्शन्स. एक हेवी बॉडी आहे, जे बॉक्स आहे कन्सिडर करा, ते जी काही फ्रिक्शन असणार आहे आपल्याला इझी केव्हा जाते, एका जागेवरून त्याला दुसऱ्या जागेमध्ये हलवायचे आहे, एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला हे करायचं आहे. जेव्हा ते रेस्टमध्ये असेल तेव्हा त्याचं फोर्स कसं असणार आहे, आपल्याला अप्लाय फोर्सचं मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे. जे आपल्याला फोर्स करावे लागणार आहे त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी काढण्यासाठी, जे काही फोर्स अप्लाय करणार ॲट द बॉडी ऑन अ रेस्ट, देन हॅव अ मॅक्झिमम फोर्स. त्याला कसं लागते, इट रिक्वायर्ड अ मॅक्झिमम फोर्स. वेन द बॉडी इन अ मोशन, जे काय मोशन जाता जाते बॉडीला असं हे प्रेस केलं तरी कमी फोर्स लागणार. ठीक आहे. आणि रोलिंग्स वगैरे असणार. ठीक आहे. फ्रिक्शन जितका कमी होईल तितका आपल्याला काय होणार आहे, ती बॉडी एका जागेहून दुसऱ्या जागी घेऊन जायला इझी होणार. ठीक. फ्रिक्शन्स जितका कमी असेल तितका आपण इझिली स्लाइड करू शकतो, इझिली ओढू शकतो. तेच या दोन जे रेस्टमध्ये आहेत ते रेस्ट बॉडीला काय करावं लागतं, थोडीशी मोशन्स अप्लाय करतो, एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करावा लागेल जे बॉडी रेस्टला आहे, रेस्टपासून मोशनमध्ये आणण्यासाठी. जे बॉडी मोशनमध्ये जात्या जात्या मोशनला बॉडीला फोर्स केला, त्याची वेलॉसिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण फोर्स लावतो, म्हणजे कमीत कमी फोर्स अप्लाय त्या ठिकाणी होणार आहे आपला. व्हॉट हॅपन्स जर त्याच बॉडीला, त्याच क्यूबला, हेवी क्यूबला आपण जर एखादा चाक लावला, व्हील्स आर यूज ऑन द बॉटम साइड्स ऑफ द गिवन बॉडी, एकदम इझी होणार आहे. एकदम इझी, आपण इझी कमीत कमी फोर्स अप्लाय करून काय करू शकतो, आपण ते स्लाइड करू शकतो, मग एका पोझिशनहून दुसऱ्या पोझिशनमध्ये चेंज करू शकतो.
जी काय आपण रिक्वायर करणारी फोर्स आहे, जितका मॅक्झिमम फ्रिक्शन असेल तितका आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे बॉडी ॲट अ रेस्ट आपल्याला मॅक्झिमम फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज अ मॅक्झिमम असणार आहे. कुठल्याही बॉडीचं स्टॅटिक फ्रिक्शन इज मॅक्झिमम. त्याचबरोबर बॉडी मोशनमध्ये असेल तर त्याला हे करण्यासाठी कुठल्याही दोन्हीमधलं एक ऑब्जेक्ट मोशनमध्ये स्लाइड होत असेल तर कमीत कमी फ्रिक्शन त्यामध्ये असणार आहे. अँड रोलिंग होत असेल तर एकदम कमी फ्रिक्शन जे काय आहे रोलिंग फ्रिक्शनमध्ये एकदम मिनिमम अकॉर्डिंग टू और ॲज कम्पेअर्ड टू कायनेटिक अँड स्टॅटिक फ्रिक्शन्स द रोलिंग फ्रिक्शन्स आर व्हेरी व्हेरी लेस. त्यामुळंच प्रत्येक हेवी गाडीमध्ये आपण काय वापरतो, काही वेगवेगळ्या पद्धतीचे चाका यूज केले जातात वडण्यासाठी किंवा हेवी मटेरियल्स ट्रॅव्हल करण्यासाठी. ठीक आहे, बिकॉज दे आर स्टडी द टाईप्स ऑफ फ्रिक्शन्स. तर या ठिकाणी आपला मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये 1-2-3 प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत, त्यानंतर आपण हा टॉपिक फिनिश करायचा आहे. तर हा टॉपिक फिनिश झालेला आहे असं म्हणण्याच्या अगोदर अजून एक लेक्चर या टॉपिकवर होणार आहे, ते म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत फ्रिक्वेन्सीचे, आणि आपण काय करू शकतो की फ्रिक्वेन्सी कमी करायचं आहे आपल्याला. जे काय फ्रिक्वेन्सी कॉन्टॅक्टमुळे फ्रिक्वेन्सी होत असते, फ्रिक्वेन्सी झाल्यामुळे जी फ्रिक्वेन्सी होत असते बॉडीमध्ये जेव्हा आपण गाडीवर सतत गाडी चालवण्याचं टायर खराब होत असतात. कशामुळे? रोलिंग फ्रिक्शनमुळे काय खराब होत असते, आपली जे काही एनर्जी लॉस होत असते. त्याचबरोबर फ्रिक्शन कशी कमी करायचं, फ्रिक्शनमुळे काही डिसएडव्हान्टेजेस देखील आहेत आणि फ्रिक्शनचे काही ॲडव्हान्टेजेस देखील आहेत. त्याचबरोबर फ्रिक्शन कमी कसे करायचे काही मेथड्स देखील या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे.